नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज शनिवार 14 मार्च 2026. शेतकरी मित्रांनो, आज दुपारनंतर हरभऱ्याला काय मिळत आहे संपूर्ण महाराष्ट्रातच बाजारभाव पहा. मित्रांनो, लगेच वेळ न लावता व्हिडिओच्या माध्यमातून पण विनंती आहे की चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करा, जेणेकरून असे दररोजचे बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. पहिली मित्रांनो, बाजार समिती आहे पुणे. हरभऱ्याला आवक आलेली आहे 42 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6100 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 6550 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7000 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे जळगाव मसावत. चाफा हरभऱ्याला आवक आलेली आहे 157 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 4700 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 4800 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 4950 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे जिंतूर. लाल हरभऱ्याला आवक आलेली आहे 117 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 4967 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 5051 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 5101 रुपया. त्यानंतरची बाजार समिती नागपूर. लोकल हरभऱ्याला आवक आलेली आहे 6393 क्विंटलची. कमीत कमी दर मिळालेला आहे 4700 रुपयाचा, सर्वसाधारण दर मिळालेला आहे 5022 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 5130 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे वरुड. हरभऱ्याला आवक आलेली आहे 32 क्विंटलची. कमीत कमी दर मिळालेला आहे 5085 रुपये, सर्वसाधारण दर मिळालेला आहे 5096 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 5100 रुपयाचा मिळालेला आहे. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती अहिल्यानगर. आवक आलेली आहे हरभऱ्याला 60 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 4300 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 4725 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 5150 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती बार्शी. आवक आलेली आहे हरभऱ्याला 345 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 4800 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 5075 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 5151 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे बार्शी वैराग. आवक आलेली आहे 239 क्विंटलची. कमीत कमी हरभऱ्याला दर मिळालेला आहे 5050 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 5100 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 5125 रुपये. त्यानंतरची बाजार समिती नांदेड. नांदेडला आवक आलेली आहे हरभऱ्याला 325 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 4900 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 5000 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 5070 रुपये.